तमाम हिंदुस्थानातल्या लोकांनी हा मूवी एकदा बघावा। पश्चिम बंगाल काय कुठला दुसरा देश नाही, आपलाच एक देशाची एक राज्य आहे आणि या देशातला म्हणजे मराठी लोकांना हा बघितला पाहिजे। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा जो चित्रपट होता बंगाल फाइल्स तो आज बघायला मिळाला। एक असं वाटलं की या लोकांच्या मध्ये जे गैरसमज पसरले चित्रपटाविषयी तर ते दूर करण्याचं काम या चित्रपटाने केलंय। जे पिक्चर आहेत ना लोकांनी ह्या पिक्चर बघून यातून काहीतरी घेतलं पाहिजे, पण लोक काय होतात की अशा पिक्चरांच्याकडे वळतच नाही आहेत। अजून पण लोकांना लक्षात येत नाही की आपण असे पिक्चर बघितले पाहिजे। आपण मराठी लोकांनी, हिंदू लोकांनी, सनातन लोकांनी हा पिक्चर आवर्जून पाहावा। काश्मीरी हिंदूंची सत्यस्थिती दर्शवणारा द काश्मीर फाइल्स हा चित्रपट बनवल्यानंतर विवेक आणि अग्निहोत्रींनी द बंगाल फाइल्स हा चित्रपट बनवला। ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंवरती अत्याचार झाले त्याच पद्धतीने बंगालमधल्या हिंदूंवरती पण अनन्वित अत्याचार झाले। हे अत्याचार आजपर्यंत दाबून टाकण्यात आले, ते अत्याचार नेमके या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले आहेत। तर बंगाल फाइल्स हा चित्रपट पाहिलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। चित्रपट जर आपण पाहिल्यानंतर लक्षात येते की भारत पाकिस्तान जेव्हा फाळणी झाली, फाळणीच्या वेळी काय चुका झाल्या, काय करायला नको होतं, काय करायला हवं होतं, त्याचा पूर्ण आढावा यामध्ये आपल्या समोर दिसतो। आणि सामान्य नागरिकावरती विशेषतः सनातन हिंदूवरती काय अन्याय झाले, तेव्हाचे जे काय राजकीय नेते होते, सामाजिक नेते होते, त्यांनी कशा प्रकारची भूमिका घेतली, त्यातून भरपूर आपल्याला शिकण्यासारखं आहे। आणि अशा प्रकारची स्थिती भविष्यात येऊ नये, देश आपला संकटात सापडू नये, विशेषतः हिंदूंनी जागरूक होणं आवश्यक आहे। बटोंगे तर कोटोंगे जो काय त्या पिक्चर मधला जो नारा दिसतो तो अतिशय समर्पक आजही त्याचं आपल्याला रिलेव्हन्स दिसतं। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा जो चित्रपट होता बंगाल फाइल्स तो आज बघायला मिळाला। एक असं वाटलं की या लोकांच्या मध्ये जे गैरसमज पसरले चित्रपटाविषयी तर ते दूर करण्याचं काम या चित्रपटाने केलंय। दुसरं म्हणजे हिंदूंची जी स्थिती आहे भारतातली, बंगालमधली, ती प्रकर्षाने इथं मांडलेली आहे। तमाम हिंदुस्थानातल्या लोकांनी हा मूवी एकदा बघावा। पश्चिम बंगाल काय कुठला दुसरा देश नाही, आपलाच एक देशाची एक राज्य आहे आणि या देशातला म्हणजे मराठी लोकांना हा बघितला पाहिजे की आपल्याही मराठ्यांच्यावरती अनेक लोकांनी हे केले, ते आपण जिंकले आणि अजून पण आपण ताकदवान आहे। तसंच पश्चिम बंगालमधल्या आपल्या हिंदू लोकांनी ते सण केलं पण आजही ते उभे आहेत तिथे, हे सांगण्याची गरज आहे। आणि मला युवा वर्गाला सांगायचं आहे की खरंच एकदा जर परिस्थिती त्यावेळची काय होती आणि आत्ता काय चाललेलं आहे हे जर बघायचं असेल तर नक्की प्रत्येकाने येऊन मूवी बघावा। चित्रपट जो दाखवला त्यामध्ये हिंदूंचा कसा संवाद करायला गेला, तत्कालीन बंगालची परिस्थिती किंवा डायरेक्ट ऍक्शन डे म्हणा किंवा हिंदू मुस्लिम दंगल भडकवण्यासाठी काम केलं गेलं, त्याबद्दल त्या सगळ्यांनी चित्रपट बघावा अशी माझी विनंती आहे। चित्रपटामध्ये बंगालची जे हिंदूंचा नरसंहार केला गेला त्याचे चांगलं चित्रण केलेलं आहे आणि त्यातनं हिंदू जो अत्याचार झाला, तत्कालीन जे होते शासक वगैरे त्यांनी जो अत्याचार केला त्याविषयी वाचा फोडली गेली आहे आणि संतेबद्दल दाखवलेला पिक्चर आहे। अहिंसेच्या मार्गानं गेलं तर भांडणं मिटू शकतात असा एक प्रत्यय आला, पण माझ्या दृष्टिकोनातून अहिंसा आर्यला कार्य हे पाहिजेच, त्याशिवाय हे जे हिंदू मुस्लिम युद्ध आहे ते थांबणार नाही। कारण की जर आपण गांधी मार्गाने गेलो तर कुठेतरी आपल्यावरच ते हल्ला चढवण्याची शक्यता जास्त आहे। अतिशय चांगला एक निर्मिती या पिक्चरची केलेली आहे। मला तर लोकांच्या मध्ये झालेला जो दहशतवाद निर्माण झाला होता किंवा त्यावेळेला जी हत्या झाली लोकांची, हिंदूंची जी कत्तल झाली ती व्यवस्थित या चित्रपटात दाखवलेली आहे। त्यामुळे हा चित्रपट माणसाच्या मनावर एकदम खोलवर परिणाम करतो। देशाचं आपल्याला अजून बरीचशीच माहिती नाही आहे आपल्याला, त्यामुळे हे जे पिक्चर आहेत ना लोकांनी ह्या पिक्चर बघून यातून काहीतरी घेतलं पाहिजे, पण लोक काय होतात की अशा पिक्चरांच्याकडे वळतच नाही आहेत। अजून पण लोकांना लक्षात येत नाही की आपण असे पिक्चर बघितले पाहिजे। आपण मराठी लोकांनी, हिंदू लोकांनी, सनातन लोकांनी हा पिक्चर आवर्जून पाहावा आणि त्यातून बोध घेऊन काहीतरी ऍक्शन करणं आवश्यक आहे की जेणेकरून आपल्या देशापुढे अशा प्रकारचं संकट भविष्यात येणार नाहीये। दंगलीमुळे होणारं जे नुकसान आहे, मला सांगितलं दंगलीमुळे होणारं नुकसान आहे ते टाळण्यासाठी, भारताचं पुन्हा होणारं विभाजन टाळण्यासाठी एक ठळक प्रयत्न करावे, काहीतरी ठोस प्रयत्न केले पाहिजेत ज्याच्यामध्ये राजकीय, आर्थिक सर्व प्रकारचे बदल करणं आवश्यक आहे, ते यामध्ये व्यवस्थित दाखवलं। राजकीय सुधारकीय लोक हे जातीमध्ये ते निर्माण करून तशा जातीय जमिनी घडवतात आणि आपला हेतू साध्य करून घेतात। त्याचं अगदी व्यवस्थित चित्रण आणि व्यवस्थित माहिती या बंगाल फाइल्स पाहायला मिळते। आणि जिथं हिंदू अल्पसंख्याक आहे तिथं इतर लोक कसे अत्याचार करतात, या अल्पसंख्याकांकडून जे मिळवतात हे लोक कसे अत्याचार करतात
त्याचं बेस्ट चित्रण आणि सत्य चित्रण या चित्रपटामध्ये आहे आणि हिंदू कसा प्रतारित आहे हे पण यात दाखवलेलं आहे. त्यामुळे हा प्रत्येक हिंदूने हा चित्रपट नक्की पाहावा. खूप चांगल्या पद्धतीने दाखवलेलं आहे सत्य. आम्हाला बऱ्यापैकी माहीत नव्हतं आणि जसं काश्मीरमध्ये घडलंय तसंच बंगालमध्ये या गोष्टी ज्या घडल्यात त्या आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत आणि जे मुस्लिम बांधव आपल्या इथे आहेत ते कन्व्हर्टेड आहेत आणि त्यांना कसं त्यांच्या डोक्यात भरलं जातं आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. पॉलिटिशियन आणि हिंदू कसा बळी पडतो हे दाखवलं गेलं. बंगाल म्हणजे आतापर्यंतची गोष्ट आहे ती चित्रपटामध्ये वरलेली आहे. मला वगैरे माहिती देखील विद्यमान तशा पद्धतीनं आतापर्यंत बंगाली त्याचा आहे तो सुरू आहे आणि ती अत्यंत विधारक गोष्ट आहे. पण बरेच लोकांना हे काय पटत नसतंच. ते म्हणतात हे काय पिक्चर आहे त्याच्यामुळे काय कोण मनावरती एवढे घेत नाही. पण एक मात्र अजून पण आहे आत्ताही की हिंदूंची साथ कधीच देत नाही. सगळे फक्त आपलं आपलं बघतात. हा आपलं झालं चला जाऊ दे पुढे चालत राहतात फक्त. होत्या बंगाल फाईल्स चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया. यामध्ये प्रेक्षकांनी असं वर्णन केलंय की आजपर्यंत हा सत्य इतिहास दडपून टाकण्यात आला. या चित्रपटाच्या माध्यमातून हा सत्य इतिहास लोकांसमोर आला. तरी या निमित्तानं आम्ही सर्व प्रेक्षकांना आवाहन करत आहोत त्यांनी आवर्जून चित्रपटगृहात जाऊन द बंगाल फाईल्स हा चित्रपट पाहावा.